नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे एकदम टेस्टी चिकन फ्राय आणि मटण रस्सा। तर इथे मी चिकन सर्वप्रथम धुवून घेतलेलं आहे, मटण पण धुवून घेतलेलं आहे। त्याला हळद मीठ लावून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही एकाच दिवशी बनवायचं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर इथं मी कुकरमध्ये मटण लावणार आहे आणि चिकन मी पातेल्यात शिजवणार आहे, कारण चिकनचा फ्राय बनवायचा आहे आपल्याला। त्याच्यामुळे चिकनला जास्त वेळ लागत नाही। तर मटणला हळद मीठ लावून मी त्याच्यात थोडा कांदा टाकलेला आहे आणि त्याला हलवून वगैरे घेते आणि कांदा थोडा लालसर बुंद तळेपर्यंत मी त्याला तळून घेणार आहे। त्याच्यानंतर थोडंसं आलं लसूण पेस्ट पण टाकलेले आहे, खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि छान असं परतून घेत आहे। तर बघू शकता। त्याच्यानंतर आता लगेच मी हे मटण ताटात हळद मीठ लावलेलं ह्याच्यात टाकलेलं आहे आणि छान असं झाकण ठेवून परतून घेणार आहे। तर तुम्ही मटण ची रेसिपी कशी बनवता नक्की शेअर करा। तर ही मी अशी बनवत आहे, गावाकडची गावठी पद्धत आहे बघा ही। त्याच्यानंतर आता म्हणलं लगेच चिकन पण दुसऱ्या साईडला आपण शेगडीवर करून घ्यावा, कारण फास्ट काम उरकलं जाईल। तर भाकरी आणि चपात्या पण बनवायच्या आहेत। तर पातेलं मांडलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि चिकनला पण मी हळद मीठ लावून ठेवलेलं होतं आणि थोडासा कांदा टाकला। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि चिकन हे मीठ लावलेलं मी त्यात ओतणार आहे। तर मध्ये मध्ये थोडी खूप घाई होत आहे, कारण आज धुळवट आहे आणि स्वयंपाक तर खूप उशिरा करायला सुरुवात केलेली आहे मी, कारण मटणाच्या ठिकाणी खूप गर्दी होती। त्याच्यानंतर पाणी पण मी गरम करून ओतत असते बघा, त्याच्यात गार पाणी कधीच ओतायचं नाही, तर पाणी गरम करून ओतत असते। तर एका साईडला मी पाणी पण गरम करून ठेवलेलं आहे। तर इथं बघा शेगडीवर पातेलं कसं होतं आहे। आणि त्याच्यानंतर आता लगेच मी चिकन पण टाकलं त्यात आणि झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। त्याला मी पाणीच नाही टाकणार, टाकलं तर थोडंसं टाकणार आहे, कारण मला नुसतं फ्राय बनवायचं आहे। तर झाकण ठेवलं पण शेगडीवर असं होतंय बघा। तर तुमच्याकडे आहे का अशी शेगडी? खूप स्वयंपाक असा शेगडीवर उरकतो। तर त्याच्यानंतर बघा आता मला मिक्सरवर थोडंसं म्हणलं भाजीची तयारी करून घ्यावा, तर फोडणी पण टाकून लगेच घ्यावा। म्हणजे छान असं परतून घेतलं ना चिकन लगेच शिजतं, चिकनला पाण्याची गरज नसते। तर तुम्हाला फ्राय बनवायचं असेल तर इथं मी त्याचं टायमिंग पण सेट केलं। तर चिकन शिजून रेडी झालं तर म्हणलं चला लगेच फोडणी पण देऊन घ्यावा। तर इथं मी थोडंसं वाटण टाकलेलं आहे, सॉरी ही मटणाची रेसिपी आहे। तर इथं मी थोडंसं वाटण टाकलं, त्याच्यात आपले मसाले टाकले, काय असतील तेवढे मसाले टाकायचे त्याच्यात, मटण मसाला काय आपल्याकडे असेल तेवढे। तर त्याच्यानंतर हे सूप मी ह्याच्यात ओतते, कारण सूपानेच आपलं वरचं तेल तरी आलेलं असतं ना, तर ते भाजीला टाकलं तर भाजी आणखी सुंदर छान होते। आणि बघा आता इथं मटणाची भाजी उकळते, चला म्हणलं तोपर्यंत भांडे पण घासून घेऊया, कारण भांडे खूप पडले होते। कारण असला स्वयंपाक असेल ना तर भांडे पण खूप भरतात आणि पडतात आणि सारखे सारखे भांडे घासावं लागतात। तर म्हणलं चला भांडे पण घासून घेऊ, कारण एकदम किचन स्वच्छ वगैरे ठेवलं तर माणसाला छान वाटतं, कारण परत त्याच्यावर स्वयंपाक करू वाटतं। तर तसंच मी पण किचन वगैरे स्वच्छ ठेवत असते। तर भांडे भरपूर पडले होते, तर भांडे घासायला बराच वेळ गेला मला। आणि कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ माझा नक्की कमेंट करून सांगत जावा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा। तर भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।